सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन यांच्यातर्फे मनोरमा बँकेस आदर्श बँकेचा प्रथम पुरस्कार प्रदान। सोलापूर नागरी सहकारी बँक कोऑपरेटिव्ह असोसिएशनच्या वतीने रविवारी सकाळी सोलापुरातील मनोरमा बँकेस आदर्श बँकेचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला। सोलापूर जिल्ह्यातील 500 कोटीवरील नागरी सहकारी बँकांमधून सन 2021 ते 2024च्या आर्थिक व गुणवत्ता श्रेणीनुसार मनोरमा बँकेस आदर्श बँक प्रथम पुरस्कार मिळाला। मनोरमा बँकेने मार्च 2024 अखेर 1003 कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला असून सतत 6 वर्ष 0% NPA कायम राखला असून 9 शाखांसह कार्यरत आहे। पुरस्कार मिळाल्यानंतर बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांनी बँकेच्या यशाचे गमक सांगितले। मनोरमा सहकारी बँक 9 मे 97 रोजी सदाशिव रामचंद्र मोरे संस्थापक अध्यक्ष म्हणून या बँकेची सुरुवात झाली आणि या बँकेची वाटचाल सतत 28 वर्ष आज चालू आहे। सोलापूर जिल्ह्यामधील सर्व नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून नागरी सहकारी बँक असोसिएशन सोलापूर कार्यरत असताना त्यांनी जे विविध टप्पे पाडले होते 150 कोटीवरील बँका, 500 कोटीवरील बँका, यामध्ये 500 कोटीवरील बँकांचा जो या ठिकाणी विचार केला गेला त्यामध्ये यावर्षी मागील 3 वर्षाचा परामर्श घेऊन मनोरमा बँकेला प्रथम पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्यामुळे हे सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग यांनी केलेल्या मागील 3 वर्षाच्या कार्याचं हे फळ आहे। सतत 6 वर्ष बँकेचा NPA 0% आहे। बँक मागील सतत 5 ते 6 वर्ष डिव्हिडंड 10% पासून ते 15% पर्यंत देत आहे। स्थापनेपासून आतापर्यंत जवळजवळ 250 पेक्षा जास्त टक्के डिव्हिडंड सभासदांना दिलेला आहे आणि या बँकेची वाटचाल दरवर्षी एक नवीन शाखेची भर पडत असून आता यावर्षी निंबर्गी शाखेची भर पडत आहे आणि 23 फेब्रुवारी या तारखेला या शाखेचा औपचारिक त्या ठिकाणी उद्घाटन सोहळा साजरा होत आहे। या उद्घाटन सोहळ्यासाठी माननीय पासवान बँकेचे चेअरमन पोखरे साहेब, ठाणे जनता सहकारी बँकेचे चेअरमन गांगण साहेब आणि विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकार आयुक्त, आमदार माननीय सुभाषबाबू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होणार आहे आणि या बँकेच्या वाटचालीमध्ये समस्त सोलापूरकर, माता भगिनी या सगळ्यांचा आशीर्वाद आहे। मनोरमा मल्टीस्टेट आणि मनोरमा परिवारातील सर्व संस्था यांचा एकत्रित नोंद आता 2000 कोटीपेक्षा जास्त व्यवसाय या शहरामध्ये आहे। अजूनही सहकारावरती लोकांनी विश्वास ठेवला तर अल्पावधीमध्ये ही बँक 5000 कोटीला जाईल आणि सातत्यानं ऑडिट वर्ग ठेवून 0 NPAच्या माध्यमातून ही बँक वाटचाल करत राहील याची मला खात्री आहे। यावेळी बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे, मनोरमा परिवाराच्या मार्गदर्शिका सौ शोभा मोरे, व्हाईस चेअरमन संतोष सुरवसे, कार्याध्यक्षा सौ अस्मिता गायकवाड, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, संचालक दामोदर देशमुख, डॉक्टर रुचाब मोरे पाटील, सौ अश्विनी दोशी, कविता कुलकर्णी, गजेंद्र साळुंके, गणपत कदम, संतोष मोटे, सुहास भोसले, प्राध्यापक डॉक्टर बब्रुवाहन रोंगे, दत्तात्रय मुळे, प्रशांत शापूरकर, विकास सक्री, बँकेच्या CEO शिल्पा कुलकर्णी, मोहिते, यावेळी बँकेचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते।